अवस्था झाली, लंगडी झालीस ना आता। काय झालं तुझ्या पायाला? काय होणार, सासूने इंगा दाखवला असेल हिला। बरं झालं हा माणी तू ह्यांच्या घरात नाही गेलीस ते, हिच्या हावरट आणि अधाशी सासूने ना छळवाद मांडला हिचा, तिनेच मोडला असेल हिचा पाय। आई पण तरी ती माझ्याशी असं वागलीच नसती, कारण मी हिच्यापेक्षा सुंदर आहे ना। जाऊ दे ग, मरू दे, सोडून दे। ती मनोरमा ना तसलीच आहे, गर्विष्ठ उर्मट नुसती। अहो नाही हो, माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत, त्या माझ्यावर अगदी मुलीसारखी माया करतात। त्यांनी काही नाही केलंय, मी एका पायावर मठापर्यंत जाते, ते माझं व्रत आहे। आणि हा नैवेद्य दाखवला, पूजा आरती झाली की आमच्या घरावरचं सावट दूर होणार आहे, म्हणूनच मी एका पायावर चालत जाते। हो का? तुमच्या घरावरचं सावट ना कधी दूर होणार नाहीये, कारण तुम्ही अत्यंत धोकेबाज आणि नालायक माणसात। आम्हाला दगा दिलात ना, मग त्या मनोरमेचं आणि तिच्या कुटुंबाचं वाटोळं होणार आहे, दुर्दशा होणार आहे, दुर्दशा निश्चित आहे। काकू हो असं बोलू नका। हो का? का नको बोलू ग? का नको बोलू? मी म्हणाले ना म्हणजे हेच होणार आहे। माझे शाप, माझे तळतळाट भोवणार आहेत तुम्हाला। अय्यो काय कसली धावपळ चालू आहे? पैके उकळण्यासाठी काय परवलीचा शब्द केलाय की काय या काका कुव्यानी? आता येईल याच्या हाताला खाज म्हणतो मी। मुनिमा तुम्ही या घरचे नाही, पण तुम्ही पेढीवर काम करताना कधी दिसत नाही। घरच्या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे तुम्हाला जास्त। नाही माझं नीट लक्ष असतं ना, कधी चोरून ऐकता, कधी लपून बघता, तर कधी सरळ बैठकीतच घुसता। अय्यो नाही हो, नाही, मी बाबाजींचा भक्त आहे हो। आता ते आल्यावर माझ्यासारख्या भक्तांनी यायलाच पाहिजे ना हो, आणि त्यांनीच दिले बघा मला संधी ह्या घराची सेवा करण्याची म्हणतो मी। नाही सेवा ही सेवा असू दे, पण नको त्या मेव्याकडे वळू नका, नाहीतर मग वहिनींना सांगेन। या काकाला काय वाटतंय? हात चोळला